चालू आहे, कर्म संन्यास योग किंवा योग गर्भयोग. यातील ओवी क्रमांक काल आपले हरिभक्तपरायण प्रदीप महाराज यांनी 123 पर्यंत आलेलो आपण. श्लोक क्रमांक आहे 22 आणि ओवी क्रमांक आहे 123 आणि 124 पासून सुरुवात करायचं मला आता. तिथे ज्ञानोबा काय सांगतं बघूया आपल्याला, बरं का. कारण कर्म संन्यास योग आहे. कर्म करता करता आपल्याला कर्म करणं आणि कर्म करता करता भगवंताशी एकरूप होणं हा योग जमला पाहिजे आपल्याला, आणि याला कर्म संन्यास योग म्हणतात. ऐसा घेई संन्यास करी संकल्प विकल्पाचा नाश. ज्ञानोबाला सांगितलं आपल्याला, ऐसा घेई संन्यास करी संकल्प विकल्पाचा नाश. म्हणजे आपले संकल्प विकल्प गेले की आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो. सगळी योग्यांची प्रक्रिया सांगितली याच्यामध्ये. हा 5वा अध्याय, ह्याचं नाव कर्म संन्यास योग आहे. पण याच्यामध्ये सगळी काय सांगितले, ज्ञानोबाने सगळी योगिक क्रिया सांगितली. आणि ही योगिक क्रिया जी आहे त्यासाठी ज्याला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार झालेला आहे असाच माणूस इथे या व्यासपीठावरनं बोलू शकतो. कारण संपूर्ण बघा, भगवंतांनी सांगितले अर्जुना तू योगी हो, योगी हो. आवाज बरोबर आहे, कमी येतो बरोबर. अर्जुना तू योगी हो सांगितले. काय सांगितले? योगी हो म्हणजे काय हो, तर तू त्या माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप हो. बघा, त्या युद्धभूमीमध्ये पण सांगितलं भगवंताला की माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप हो, आणि माझं स्वरूप तू ओळखलं आणि माझ्या स्वरूपाशी तू एकरूप झाला तर युद्ध तू सहज जिंकशील. आपल्याला पण युद्ध सहज जिंकता येईल, युद्ध आपल्याला सहजच जिंकता येईल. पण आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, स्वरूपाची ओळख नाही, स्वरूप साक्षात्कार नाही, आत्मतत्वाची ओळख नाही, आत्मदेवाची ओळख नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. अडचणीचं एकमेव कारण काय, तर आपण त्या परब्रह्म तत्वाची ओळखच नाही, त्याच्याशी नुसती ओळख पण पाहिजे नाही, त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, तरच ही ज्ञानेश्वरी कळेल आपल्याला. गेल्या आपल्या 2.5-3 वर्ष ज्ञानेश्वरी चालू आहे आणि या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण योगिक क्रिया सांगितली. आता इथे काय सांगते बघूया आपण. ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे विनक वाट व्हावी कवणे. किंवा गर्भवासांत होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे. म्हणजे इथं काय सांगतात, जर आपल्याला विषय, याच्या आधी एक ओळी घ्यावं लागेल मला. काय सांगतात, आणि दुःखाची जी आहाती तया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती धरिती किंवा. जर विषयांची ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाहीत का. काय प्रश्न केलेला आहे की जर आपण विषयांच्या ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील, सगळ्याच लोकांनी जर विषयांमध्ये विरक्ती धरली, सगळ्याच लोकांनी विरक्ती धरली आणि सगळेच जर ब्रह्मतत्वाशी एकरूप झाले तर मग संसार खोटा नाही का ठरणार, संसार खोटा ठरेल ना. आणि म्हणून त्याने काय सांगितले की बाबा संसार साधूनी परमार्थ करा. म्हणजे प्रपंच साधूनी परमार्थ करा, प्रपंच टाकूनी परमार्थ करू नका. इथं काय सांगितलंय, प्रपंच साधूनी परमार्थ करीसी तेनेच तू सुखी होशी, प्रपंच टाकूनी करीसी तेने तू दुःखी कशी होशी. 5200 वर्षापूर्वी बघा, सगळे कौरव पांडव प्रत्येकाला संसार होता आणि ते आता कलियुगापर्यंत आलेले आहे. तर प्रत्येकाने संसार व्यवस्थित करा आणि परमार्थही करा. तर इथं त्याने सांगितलंय, बघ अर्जुना, जर विषयांची विरक्ती सगळ्यांना झाली तर संसार खोटा होईल. म्हणजे विषयांची विरक्ती नको आहे का, पाहिजे, पण किती प्रमाणात पाहिजे. जिथं आपल्याला उत्पत्तीसाठी काम पाहिजे, आपल्या उत्पत्तीसाठी काम पण पाहिजे, क्रोध पण पाहिजे, पण त्याला काय पाहिजे, तर त्याला एक ठराविक काही मर्यादा आहे. त्या मर्यादापर्यंत आपल्याला मर्यादा ओलांडायच्या नाही आहे. म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलंय. काय त्यांनी मर्यादा ओलांडली का नाही. एक वचने एक पत्नी एक बाणी. बघा, एक वचने एक पत्नी एक बाणी. म्हणून रामदास सरने लिहिले, भदाया जनी पावता राम येतू करी बाण येतू मुखी शब्द येतू क्रिया
पाहता उद्धरे तिन्ही लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू. काय सांगितलंय? रामाची पूजा करायला सांगितली का? नाही. तो ज्या विवेकातून घडला तो विवेक तुमच्या आतमध्ये प्रगट राहायला पाहिजे. ज्या विवेकातून राम घडला तो विवेक आपल्यामध्ये प्रगट राहायला पाहिजे. भक्ती विवेकातून होतो, वैराग्यातून होतो. भक्ती म्हणजे काय? अशी सुरावरची पोळी आहे. पण विवेक आणि वैराग्य ते जाणे महत्भाग्य. महत्भाग्य कशाला म्हटलंय? प्रत्येकाच्या पिंडामध्ये विवेक निर्माण व्हायला पाहिजे. विवेक म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे विषयांची आरक्ती. विषय नकोत का? विषय सगळे माणसाने बघा. तुकोबाराने काय लिहिले? प्रपंच रचना सर्व भोगून त्यागी लिहिले. काय लिहिले? तुकोबारा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात प्रपंच रचना सर्व भोगून त्यागीने. तसं आपल्याला पण प्रपंच रचना काय करायची? भोगायचं आणि त्याग पण करता यायला पाहिजे. आणि मग तुकोबारा सांगतात त्यागे भोग येते माझ्या अंतरा मग मी जाताला काय करू. बघा, मी त्यागलेले भोग भगवंता परत येते तर मी काय करू? मग त्यांनी सांगितले भगवंत म्हणतो माझं नामस्मरण घे. म्हणजे नामाच्या माध्यमातून सगळ्या प्रक्रिया आहेत. तुम्ही जे करशा आणि काही नामापरते नामापरते तत्वच नाही. एक नाम तुमच्या पिंडामध्ये आला की सगळ्या क्रिया तुम्हाला मिळतील. कसं राहायचं संसारामध्ये? संसारी असावे आसुनी नसावे जैसे पद्मपत्र जळामध्ये अशी अवस्था आहे. पण भक्तियोग जो आहे त्या भक्तियोग कसा करायचा 12 अध्यायामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्ञानोबाने. आणि ह्या अध्यायामध्ये योगी कसा असावा? जोपर्यंत आपल्याकडे विषय जात नाही. काम आणि क्रोध हे आपले शत्रू आहेत. शत्रू कोण आहेत आपले? काम आणि क्रोधच शत्रू आहेत. पण ते मित्र पण आहेत. मी मागच्या एकादशीला सांगितला ते मित्र कुठपर्यंत आहेत? जर आपण त्यांना योग्य प्रमाणात त्यांचा भोग घेतला तर ते मित्र आहेत. आणि अति लोभ त्या शोभ होईल ज्ञाना. अति लोभ त्या शोभ होईल आणि अति विषयी सर्वदा दैन्यवाना. अति आपण विषय भोगले तर आपली दैन्यवान अवस्था होईल. म्हणून इथं काय सांगतात ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वाहती कवणे. किंवा गर्भवासात होणारे दुःख अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालणे लागणारे मार्ग कोणी चालावे. म्हणजे गर्भवासामध्ये आपल्याला जो जन्ममरणाचा फेरा आपल्याला भोगावा लागतो किंवा आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतो. त्याला कारण काय? तर त्याला कारण आपल्याला आपले विषय बघत ना, आपले वासना आहेत ना, ते वासनाच आपल्याला जन्माला घालतात. वासनाच आपल्याला म्हणजे त्यांनी तेच सांगितलंय की जन्ममरणाचा फेरा जर आपला चुकला, विषय वासना निघाल्या तर सगळीकडे काय होईल? तर सगळीकडे रामराज्य तयार होईल. आणि म्हणून विषय सुख आहे ना, ते विषय सुख काही प्रमाणात घ्यायला पाहिजे त्यांनी सांगितले. आणि इथं काय सांगतात की जर संपूर्ण लोकांनी संपूर्ण माणसांनी जर संपूर्ण जर वैराग्य निर्माण झाला, विवेक निर्माण झाला तर विषयांना राहायला जागा कुठे? विषयांना राहायला जागा कुठे राहणार? आणि म्हणून भगवंताने आपल्याला काय केलंय की जास्त विषय आपण भोगले, जास्त कामना आपण केल्या तर परत जन्माला यावं लागेल. आणि म्हणून त्याने इथं आपल्याला काय केलंय पुढची वेळी काय सांगते बघूया. जर विषय सांडी गेलं तरी महादोष के वसी गेलं. बघा काय लिहिलंय? जर विषयासक्त जनांनी विषय भोग सोडले तर मग महादोषाने कुठे राहावे. कारण कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसायी प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे आयुष्य केले. ज्ञानोबाने 9व्या अध्याय सांगितले की कीर्तनाचे नटनाट्ये जर आपला एकदा कीर्तन चालू झाला, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे संपूर्ण पापाचा नाश होतो. नामच नाही पापाचे आयुष्य केले. पापाचा नामच राहत नाही. यम दमा कला अवकेली म्हणजे यमाने कुठं राहायचं? दमाने यम आणि दम यांनी राहायचं कुठं? यम लोकांनी कुठं राहायचं मग? असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये त्याने काय सांगितलंय की आपला संसार हा शब्द खोटा ठरेल. आणि म्हणून प्रत्येकाला सगळ्यांनाच काही देव होता यायचं नाही, प्रत्येकाला देव व्हायचं नाही. आणि काही माणसांना त्यापैकी म्हणून भगवंताने जी कला ठेवलेली आहे सगळ्या लोकांना आत्मसाक्षात्कार होत नाही प्रत्येकाला. का? तर त्यांना हा संसाराचा गाडा जो आहे ना तो चालवायचा आहे प्रत्येकाला. मग जो एकदम
उच्च लेवलला जाईल. उच्च लेवलला जर परमार्थ असेल तो भगवत स्वरूपाशी एकरूप होतो, तो भगवंतामध्ये विलीन होतो, त्या आत्मतत्वामध्ये विलीन होतो. म्हणून त्या विलय म्हणजे एखादाच माणूस जातो सांगितलंय, एखादाच माणूस भगवंताकडे जातो. भगवंतांनी काला मेघ मारून ठेवलेली काय लिहिलंय की असते त्या महापुरी रिगता तो कोट्यावरी परी प्राप्तीच्या महासागरी लिपाई. सगळ्यांनाही प्राप्ती होणार नाही, ह्या जन्मात नाही बरं का. अनेक जन्म घ्यावा लागते सांगितलं तुम्हाला. अनेक जन्म तुम्हाला घेतल्यानंतर त्यातनं एखादाच माणूस बाजूला निघतो आणि भगवंताला प्राप्त करतो. बाकी प्रत्येकाला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये परत 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 पुनरुत्ती जननम पुनरुत्ती मरणम पुनरुत्ती जननी जठरी शयनम हे चक्रामध्ये सापडायला लागतो. जरी विषय विश्व सांडी गेलं तरी महागोष्टी वस्ती गेलं आणि संसार हा शब्द नव्हेलं लटिका जगी. मग संसार शब्द खोटा वेळ सांगितलंय. म्हणून अविद्या जात नाथिले ते तेहीची साथ दाविले जे सुखबुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून जे विषय सुखांच्या भोगातून होणाऱ्या दुःखाला सुख मानतात ते लटके आहे. म्हणजे काय सांगतात, म्हणून विषय सुखांच्या भोगापासून होणाऱ्या दुःखाला सुख मानतात. म्हणून माणसं काय करतात, विषय सुखापासून जे आपल्याला सुख होतं ते ॲक्च्युली दुःख आहे. विषय सुख ते साधनतेची जाणं दुःख. परी काही केल्या मूर्ख न सेविता न सरे. मूर्ख माणसं काय करतात, तर तो विषय सुख अजिबात टाकत नाही. जन्माला यावं लागलं तरी चालेल पण विषय भोगणार असा काही लोकांचा असा ठाम मत झालेला आहे. कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये. म्हणून साधू काय, साधू दिसते निराले ते स्वरूपी मिळाले. साधू करोडोमध्ये एखाद्याला साधू बनतो, कारण भगवंताला हा खेळ चालवायचा आहे. त्याचा हा चक्र आहे की जन्माला घालायचा, त्याचा खेळ आहे भगवंताचा खेळ आहे. जन्माला घालणं आणि मृत्यूला लावणं, जन्माला येणं मृत्यूला लावणं हे त्याचा खेळ चालू आहे. मग त्याचा खेळ कधी संपतो, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वामध्ये आपण विलीन झालो आणि त्याच्याशी एकरूप झालो, भगवत स्वरूप झालो तर त्याचा खेळ संपतो. या कारणे गा सुगटा हा विचाराचा विषय ओघटा तू जने काही या वाटा विसरून जाशी. याकरता अर्जुना विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहेत, विषय खूप वाईटच सांगतात. म्हणून काय कर, म्हणून तू कदाचित चुकून या मार्गाला जाशील हो. म्हणजे आपल्याला सांगितलंय विषय सुख काय, तर विषय सुखच आपल्याला काय करतात, जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. म्हणून अर्जुना तू विषय सुखाच्या नादाला लागू नको, जाशील हो. कदाचित या विषय सुखाच्या नादाला लागशील हा तू, विषय सुखामध्ये तू जाऊ नको अर्जुना. पायी याती विरक्त पुरुष तेजीची का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. पण जे विरक्त पुरुष असतात, जे योगी पुरुष असतात ते काय करतात, तर ह्या काय करतात, ते विषयाला विषासारखे मानतात. विषाचा परिपाडू. विषय कसा आहे, विषासारखा आहे का, विषाचा घेतल्या लेशू मग होय बहु असू म्हणजे भ्रांत करी ना असू जीवित्वाचा. ज्ञानवारा सांगतात की विषयाचा घेतल्या लेशू, एक लेश म्हणजे एक थेंब जरी आपण विषयाचा घेतला आणि आपल्या पोटात गेला तर हळूहळू आपला काय करतात, त्या माणसाचा संपूर्ण नाश करतात. तरी अर्जुना हे विषय सुख आहेत ना, यांच्या मागे तू लागू नको सांगितलंय. आता आपल्याला श्लोक क्रमांक 23 वर आपल्याला सुरुवात करायची आहे. आता ज्ञानोबाला काय सांगतात बघूया. शक्नोति हैवया सोढुं प्राप्त शरीर विमोक्षणात् ग्राम क्रोध मद उद्वेग संयुक्त सुखी नरः. म्हणजे काय सांगते की बघा अर्जुना, म्हणजे जे साधू पुरुष असतात, जे योगी पुरुष असतात, शक्नोति हैवयो या सोढुं म्हणजे तो जिवंतपणेच शरीराचा नाश होईपर्यंत काम क्रोध यापासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तो योगी व तो सुखी होतो. आता इथं त्यांनी संपूर्ण सांगितलं की बघा अर्जुना, योगी पुरुष जो असतो तो जिवंतपणे असताना तो काय करतो, तर विषय म्हणजे कामाचा आणि क्रोधाचा जो आवेग आहे, कामाक्रोधाचा जो आवेग आहे तो आपल्या अंगावर घेत नाही. कारण का,
तर तो त्या आपल्या आत्मस्वरूपाशी एकूण झालेला असतो, त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्कारी पुरुष जो आहे तो काम आणि क्रोध याच्या मागे लागत नाही. का लागत नाही? तर तो आत्मसुखामध्ये त्या परमानंदामध्ये एकरूप झालेला असतो आणि म्हणून तो आत्मसुखापासून वंचित, या विषय सुखापासून वंचित झालेला असतो. कामक्रोध भव वेगम ससंयुक्त सुखी नरा. आणि कामक्रोधाचा वेग जो आहे तो त्याला काहीही कळत नाही आणि म्हणून तो सुखी झालेला असतो. मग प्रत्येकाला दुःख कशामुळे येतात? आपल्याला दुःख आपल्या वाट्याला काय येतात? तर काम आणि क्रोध हे आपले शत्रू आहेत आणि प्रत्येक माणूस या कामाच्या आणि क्रोधाच्या मागे बुडलेला आहे, डुबलेला आहे त्याच्यामध्ये. आणि काम क्रोध ही काय आहे? तर ती नरकाची दारं सांगितले, काम आणि क्रोध. मग साधू पुरुषाला काम आणि क्रोध छळत नाही, अजिबात छळत नाही. याला कारण काय? कारण त्याने काय केलेला असतो? तो त्याने आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. त्याने आपले आत्मज्योत, बरं का, आपली आत्मज्योत त्याने काय केलेली असते? प्रज्वलित केलेली असते आणि आपल्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये तो आत्मसुखामध्ये रममान झालेला असतो. आणि म्हणून त्याला त्याच्याकडं मरेपर्यंत त्याने काम आणि क्रोधाला जागेवर थांबवलेला असतो. काम क्रोधाचा आवेग त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, त्या साधू पुरुषापर्यंत. आणि म्हणून त्याला काम क्रोध अजिबात छळत नाही. आता आपण मुलीकडे जाऊया. ज्ञानी यांच्या हनठाई याची मातुही किरणाही, देही देहभाव देही स्ववश केले. ज्ञानाच्या ठिकाणी तर निश्चयाने, ज्ञानी यांच्या ठिकाणी तर निश्चयाने विषयांची वार्ता सुद्धा नसते. बघा, म्हणजे ज्ञानी लोकांच्याकडे बघा, आता साधू वगैरे जेवढे लोक असतात, साधू जे लोक बघा मंदिरामध्ये असतात, मंदिराची सेवा करतात, बरेचसे साधू एकत्र येतात मंदिरामध्ये. पण ते कुठला तरी ग्रंथ घेतात, त्याच्यावर काय करतात? आत्मचर्चा करतात. घरातल्या गोष्टी त्यांच्याकडे नसतातच. संसारातल्या, परमार्थातल्या, संसारातल्या गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टी अजिबात ते उल्लेख करत नाही. का? कारण संसारातल्या गोष्टी आपण जेवढ्या वाढू तेवढे काम आणि क्रोध आणि लोभ आपल्याकडे वाढतच जातात. मग साधूंच्याकडं ह्या गोष्टी नसतात. म्हणून साधू कसे असतात? तर साधू आत्मस्वरूपामध्ये रममान असतात आणि ते काय करतात? तर आत्मचर्चेमध्ये, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तीर्थ तुम्ही नारदा. म्हणजे साधूंच्या चर्चा कशा असतात? आत्मसुखामध्ये रममान झालेले असतात. मग त्यांच्या पुढे काही ज्ञानेश्वरी असणार, भागवत असणार, कबीरांचे दोहे असणार, दासबोध असणार, कुठला तरी ग्रंथ असणार साधूंकडे. मग ते सातत्याने वाचन का करतात? कारण आपण जर या आत्मचर्चा व्यतिरिक्त आपण कोणताही विषय घेतला तर त्याच्यामध्ये संपूर्ण विषयच आहेत. आणि साधू कमी बोलतात, साधू जास्त बोलत नाही कोणाशी. आपण म्हणतो काय हा बोलत नाही. बघा आता आपले काय महाराज यांचं नाव जातात ते आपले सदानंद महाराज, विचारा कोणाशी बोलतात का? नाही बोलत जास्त ते. का? तर ते आत्मसुखामध्ये रममान झालेले असतात आणि त्यांना विषय त्यांना छळू शकत नाही, कारण त्यांना संसारच नाही. संसार काय? म्हणून संसार दुःख बोललेले, लागती दुःखाचे इंगर, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे काही, रात्रंदिवस तळमळ. मग साधूंना संसार छळत नाही, साधूंना प्रपंच छळत नाही. का? तर अखंड चिंतन विठोबाचे. अखंड ते काय करतात? भगवंताच्या नामस्मरणामध्ये असतात, आत्मचर्चा करतात. 5-10 साधू एकत्र जमले, एकतर भजन तरी करणार, एकतर ते कीर्तन तरी करणार, एकतर ते ध्यानाला तरी बसणार, एकतर ते आत्मचर्चा तरी करणार. म्हणून इथं काय लिहिले? ज्ञानी यांचा हनठाई याची मातुरी किरण आहे. बघा, ज्ञानी लोकांना विषय अजिबात छळत नाही. का? कारण ते संसाराची वार्ताच करत नाही. आपल्याकडं सकाळी उठल्यापासून तीच कडकड असते. आपण ह्याची वार्ता, त्याची वार्ता, सगळे झंझटीमध्ये आपण अडकले आहोत. का? तर आपल्याकडं ते आत्मसुख मिळालं नाही. आपल्या पोटामध्ये आपल्याला आत्मसुख मिळालं ध्यान करता करता, मग सगळे विषय सुख आपल्या बाजूला होतात. विषय कुठे बसले सांगा मला? आपल्याला विषय नाभीच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझ्याकडे बरीच लोक येतात आधी आणि ते म्हणतात, महाराज आम्ही इथं ध्यान करतो डायरेक्ट. म्हटलं महाराज तुम्ही तिथं ध्यान करा, आम्ही नाही म्हणत नाही, पण खाली बसलेले जे आहेत, खाली जे बसलेले मूळाधारमध्ये, मूळ आधार तिथे आहे त्यांना, तुम्ही त्यांना आधार दिले.
मूलाधार चक्रामध्ये तुम्ही आधार दिले, मग तुमचे विषय कसे जातील? जातील का विषय सांगा? मग मूलाधार चक्रापासून सुरुवात करायला पाहिजे. अग्नी तिथे आहे. अग्नी कुठे आहे? अग्नी मूलाधार चक्रामध्ये आहे. आणि आपण मूलाधार चक्रामध्ये ध्यान केलं का आपल्याला ब्रह्मनाथ जास्त जातात. बरेचसे लोक असे बरं का त्यांची फसगत होतो आणि ते मग नंतर त्यांना खूप त्रास होतो. मग मला रात्रीच फोन करतात, महाराज मला खूप त्रास झाला रात्री. म्हटलं तुम्ही ध्यान कुठे गेलं सांगा? ते म्हणतात असं असं. म्हटलं तसं नाही. म्हणून पहिला बीज मंत्र जो आपला आहे, बीज मंत्र जो याला अनुग्रह म्हणतात, तो फारच महत्वाचा आहे. अनुग्रहाच्या माध्यमातून आपले अष्टसात्विक भाव होतात आणि अष्टसात्विक भावाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्रकट होतं. आता योगिक क्रिया आहे, तर मी सांगतो का? हे का सांगतो तुम्हाला? ज्ञानोबायाने लिहिलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. आणि ज्यांना हे प्रगट नाही त्यांना झोप येतो. ज्यांना हे प्रगट नाही त्यांना झोप येणार. कारण काय? त्यांच्याकडे स्थिती नाही ती, त्यांना त्यांचाच आवडीचा विषय नाही आहे. पण ज्यांना हे प्रगट आहे ते म्हणतो रात्रभर मला हेच सांगा, हेच सांगा. कारण त्यांना ते सुख आहे. आत्मसुख हेच खरं सुख आहे. आणि प्रपंचाचं सुख हे काय तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे. आणि आत्मसुख हे निरंतर आहे. बरं ते आजच आहे का? नाही, याच्या आधी पण आत्मसुख होतं, आज पण आहे, याच्या नंतर पण आत्मसुखच राहणार आहे. म्हणून आत्मसुखाची या गोड्या विटे लोका सगळ्या विषया, सगळ्या विषयांचा वीट येतो आत्मसुखाची. जयांकडे इंद्रिय मानत नाही, साधूंना इंद्रियांना मानत देत नाही. ते जरी त्यांची इंद्रिय पळायला लागली इकडे तिकडे तरी पण ते तिकडे लक्ष देत नाही. का? तर ते आत्मसुखामध्ये रममान झालेले असतात. आत्मसुख हाच आपला मुख्य सुख आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलं बघा, काय की ज्ञानी यांच्या अनठाई याची मातुळी करणं म्हणजे विषय सुख अजिबात नसतात. देही देहभाव देही स्ववश केले. ज्ञानाच्या ठिकाणी तर निश्चय आणि विषयांची वार्ता सुद्धा नसतो. म्हणजे जो साधा असतो, जो ज्ञानीपुरुष असतो, त्याच्या ठिकाणी विषयाची वार्ताही नसतो. आणि ज्यांनी देहामध्ये असूनही देहधर्म आपल्या ताब्यात ठेवलेला असतो. आता याचा आपल्याला पुष्कळ काय अर्थ सांगता येईल, पण आपल्याला वेळ कमी आहे. आणि त्यांनी सांगितले काय की ज्यांनी देहधर्म म्हणजे काय, देहाचा धर्म काय, देहाचा खरा धर्म विषय भोगणे नाही आहे. देहाचा खरा धर्म काय तर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहणं, भगवंताचं अखंड चिंतन करणं, हे आपलं देहधर्म आहे. देहधर्म काय? देहधर्म आहे त्या आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या त्या पांडुरंगाचं अखंड जप करणं, त्याच्याशी एकरूप होणं, हा देहधर्म आहे. आणि तो देहधर्म त्या साधूंनी, त्या संन्यासी पुरुषांनी बरं का, त्या साधकांनी धरून ठेवलेला असतो. आत्मसुखाशी रममान राहणं हा माणसाचा देहधर्म आहे. आणि तो जमला पाहिजे प्रत्येकाला. जयाचे बाह्याची भाषा नेनिजेची निशेष आंतरिक सुख एक आहे. ज्याने अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे तो विषयांची गोष्ट देखील जाणत नाही. बघा काय सांगितलंय महाराज, काय सांगतात? ज्याने आत्मसुखाचा अनुभव घेतलेला आहे तो विषयाची गोष्टच करत नाही. संसाराची एक पण गोष्ट न बोलणार तो. आम्ही जेव्हा बसतो ना आत्मचर्चेला, एखाद्याने घरातला विषय काढला तर त्याला सांगतो बाबा तुम्ही वाजवला. कारण जे सुख आतमध्ये आणि त्या सुखामध्ये जसं दुधामध्ये एखाद्याने मिठाचा खडा टाकावा तसं होऊन जातं. आत्मचर्चेला बसल्यानंतर आत्मचर्चाच करायची, बाहेरच्या घरातील विषय घ्यायचे नाही. कारण प्रपंचातले विषय तुम्ही घेतले तर लगेच वासना प्रबळ होतं माणसाची. आणि म्हणून आत्मसुखामध्ये जो रममान झालेला असतो तो विषय सुखाकडे लक्षच नाही, विषय सुख कधी काढत पण येतो. म्हणून विषय सुख हे काही बोलण्याचं नाही, बोलण्यासारखा विषयच नाही. ज्याला आत्मसुखाची गोडी लाभलेली आहे तो विषय सुखामध्ये कधीच जात नाही. इथं माऊली तेच सांगतात, जया ते बाह्याची भाषा. बाह्याची म्हणजे इंद्रिय जे आपले बाहेर भरकटले जातात आणि मग जे काय आपल्याला दिसतं इंद्रियांच्या माध्यमातून त्याचा सगळ्याचा नाश होणार आहे. या दुष्टम तन नष्टम. मग ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्याच्याशी आपण त्याच्याबद्दल कशाला बोलायचं? आपण संसार नाशिवंत आहे, संसार दुःखमुळे. मग संसारात चर्चा करून आपला भगवंत प्राप्त होईल का? अजिबात होणार नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मग त्या ठिकाणी भगवंत कुठे असतो? नाहव असामी वैकुंठे योगिना हृदय रव मदभक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठ तुम्ही नारदा.
माझा तिथं अखंड भगवंताचं म्हणतो, भगवंत म्हणतो, माझं तिथं अखंड चिंतन चालू असतं, जिथं नामस्मरण अखंड चालू असतं श्वासावरती, तिथं मी असतो. मी योगी यांच्या ठाई, बरं का, योगी यांच्या ठाई असतो मी. जे योगी आहेत, योगी पुरुष आहेत, ज्यांचं अखंड नामस्मरण चालू आहे, त्या ठिकाणी मी असतो. सततम कीर्तयंतो मां यथास्थानचे दृढव्रता, त्या लोकांनी असा दृढ धारण केलेला असतो की भगवंताचं नाम घेणं हाच व्रत त्यांचा असतो, दुसरा व्रत नाही. ते काही संतोषी मातेचं व्रत करत नाही, देवीचं व्रत करत नाही. व्रत हेच अखंड चिंतना, हाच व्रत आहे. आणि हाच व्रत तुम्हाला त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी फळचुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगी ते पणही. परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी? तर जसे पक्षी फळाचे चव घेत असताना त्या ठिकाणी भोगी वस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, तशी नसून त्या ठिकाणी हे भोगतेपणे विसरतात. म्हणजे योगी काय करतात, तर त्यांनी दृष्टांत दिला. एखादा पक्षी आहे, तो पक्षी काय करतो, एखादा फळ आणला की तो फळ त्याने आणलेला असतो आणि फळ तो खात असतो. तर खाताना मी तो फळ खातो आणि ते फळ आणि त्याचा मी स्वाद घेतो. म्हणजे याचा पूर्णपणे काय असतो, पूर्णपणे त्याला त्याची जाण असते. त्याला उदाहरण देणं गेलं, उदाहरण माणसाचं दिलंय. एखादा माणूस, बरं का, संसारातली वस्तू असं, एखादा पैसा आणला, एखादी आपण घरात वस्तू आणली, बरं का, किंवा एखाद्या वस्तूचा आपण भोग घेत असला, चांगला जेवण बनवला, तर जेवण बनवताना आपण काय करतो, मी जेवणारा आणि ते जेवण चांगलं आहे असं आपल्या मनात भाव असतो की नाही? भाव असतो ना आपल्या मनामध्ये. तसं नाही सांगितलं. त्याने काय सांगितलंय की भोग्य वस्तू, तो भोग आणि त्या भोगाशी एकरूप झालेला मी, म्हणजे तीन त्रिपुटी येते. त्रिपुटी काय दाखवले की भोग्य वस्तू, भोग आणि भोगता. म्हणजे एखादी वस्तू आपण त्या वस्तूचा आपण भोगता आहोत. म्हणजे ध्येय, ध्याता, ध्यान. ध्येय काय? भगवंताला प्राप्त करणं. ध्याता काय? तो ध्यानाला बसले तो. आणि मधलं ध्यान, ध्येय, ध्याता, ध्यान, त्रिपुटी वेगळा. म्हणजे ती त्रिपुटी पण मागून जातो. म्हणजे योगी काय करतो, त्या आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर या तिन्ही अवस्था, ध्येय, ध्याता, ध्यान, या तिन्ही विसरून काय करतो, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुखन. म्हणजे त्या परब्रह्माशी एकरूप होतो. आपण एक पण राहत नाही, सांगायलाही पुरत नाही. आपण माऊलीला हे सांगायचं की तो योगीचा असतो, तो आत्मसुखामध्ये एवढा रममान झालेला असतो की मी ध्यान करणारा, ते ध्यान आणि ते ध्येय, त्या भगवंताला प्राप्त करणं, हे सगळं काही विसरून तो फक्त त्या आत्मसुखामध्ये रममान झालेला असतो. म्हणजे सुखामध्ये बाकी काहीच नाही, फक्त सुखच. भोगी अवस्था एके उठे, ते अहंकार गाठलो लोटे, मग सुखी गे ओटे गाडेपणे. आत्मसुखाच्या भोगी घेण्याकरता जी वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करते. म्हणजे काय सांगतात तिथे की जो साधू असतो तो त्या आत्मस्वरूपाशी एवढा एकरूप झालेला असतो, आत्मसुखामध्ये एवढा एकरूप झालेला असतो की त्याचा अहंकार पण गेलेला असतो. काय सांगितलंय? म्हणून माऊली सांगतो, अहंकार सांडीजे माहितीच वस्तू होईजे, मग आपली सृष्टी सहज आपणच केली. काय म्हणतात? तो अहंकार सांडीजे, त्याचा अहंकार जातो ध्यान करता करता. कारण संपूर्ण इंद्रिये त्याच्या आत्मसुखामध्ये रममान झालेली असतात. अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, त्याचा अहंकार गेलेला असतो. माणसाचा अहंकार कुठपर्यंत आहे? एखादी वस्तू घरामध्ये आणली आणि तुझा कर्तेपणा आपण घेतला, आपल्याकडे अहंकार असतो, बरोबर ना? मग कर्तेपणा जर भगवंताला देऊन टाकला, ध्यान करणारा मी नाही, माझ्याकडनं ध्यान करून घेणारा भगवंत आहे, खाणारा मी नाही, मला बरं का, माझ्याकडनं मला खावणारा, मला भरवणारा, मला चालवणारा संपूर्ण भगवंत माझ्यामध्ये आहे, असा भाव झाल्यानंतर तुमच्याकडे अहंकारच राहत नाही. तुकोबांची अशी अवस्था झाली.
ज्ञानोबाची अशी अवस्था झाली, प्रत्येक संतांची अशी अवस्था झाली. आणि म्हणून त्यांना बरं का सर्वसामान्य लोकांनी त्यांना मारलं, पण तरी त्या आपल्या आत्मस्वरूपापासून अजिबात ढळले नाही. का तर तो सुख केवढा आहे, ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. ते सुख आपल्याला वाचेने सांगता येणार नाही, एवढं सुख आहे. भोगी अवस्था होती, आत्मसुखाचे भोग घेण्याकरता जे वृत्ती उत्पन्न होते ते अहंकाराने नाश होते. बघा, वृत्ती म्हणजे काय, वृत्तीच माणसाची निघून जाते, वृत्ती शून्य होतो. वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पहावा विचार, ज्याची वृत्ती शून्य होते आणि त्याला योगेश्वर म्हणतात. योगाचा ईश्वर योगेश्वर म्हणजे काय, भगवंताला काय म्हणतात, योगेश्वर म्हणतात. माहिती आहे ना, योगेश्वर म्हणतात. काय योगेश्वर म्हणतात, कारण तो काय झालेला असतो, तर तो भगवंत योगाच्या माध्यमातून तो ईश्वर झालेला असतो. तसा प्रत्येक माणसाने योग करून करून आपण पण ईश्वर तत्वाला प्राप्त करता आपल्याला येतो. ती आलिंगन मेरी होय आप्या पकवळी, ते तर जळ जायचे जळी वेगळे न दिसे. आता दृष्टांत दिला की त्या योगाची स्थिती किंवा त्या साधूची स्थिती कशी होते. जसे दोन नद्या एकत्र आल्या, खूप पाऊस पडला, दोन्ही तळे एकत्र आल्यात आणि तळ्याचं पाणी ह्या तळ्यातलं पाणी त्या तळ्यामध्ये गेलं. ह्या तळ्यामध्ये जे पाणी होतं ते त्या तळ्यामध्ये गेलं आणि दोन्ही तळे एकत्र झाले. दोन्ही तळे काय झाले, एकत्र झाले. आता दोन तळे सांगायला राहिले का, हा एक तळा वेगळा आणि हा एक तळा वेगळा राहिले का सांगायला. किंवा खूप पाऊस पडला, पूर आला, नद्या नाले सगळं बरं का, खाड्या बिड्या समुद्र एकरूप झाले. आता आपण त्याला म्हणू का ही खाडी आहे, ही नदी आहे, ही तळे. तसं ध्यान करता करता ध्येय ध्याता ध्यान म्हणजे तिन्ही अवस्था मावळून काय झालं, काय होतं, तर तो योगी त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. हे ज्ञानोबांना सांगायचं की योगी क्रिया करता करता, ध्यान करता करता भगवंताशी तो जो साधूच आहे तो त्या भगवंताशी एकरूप झालेला असतो. आणि हे आपलं आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये आपलं आतलं आत्मतत्व बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप झालं. पाय आता बी घाटला उदकी बुडाला, आत भाई उदका भरला, पाठी दैव गत्या फुटला तरी उदक काय फुटेल. नवव्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला सांगतात परी अथार्वी घट उदकी बुडाला, म्हणजे खोल पाण्यामध्ये एखादा घडा आहे मातीचा, तो असा जोरात बुडवला तर त्याच्या आतमध्ये पण पाणी गेला आणि बाहेर पण पाणी गेला आणि खेचताना तो तुटला. आतला पाणी बाहेरच्या पाण्याला गेला. आता त्या घड्याचं काय काम राहिलं का. तसं त्या योग्याचं तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, आतल्या हरीने बाहेरच्या हरीशी एकरूप झाला आणि त्याची देहबुद्धी संपूर्ण विसरून गेला. देहभाव त्याचा निघून गेला. आता तो कोण झाला, आता तो परमात्मा झाला. इथं ते सांगायचं त्याला. असा परमात्म्याला प्राप्त करायचं आपल्याला, परमात्मा स्वरूपाला असं प्राप्त करायचं. ही पूजा अर्चा करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. मग परत आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात चुकावं लागेल. म्हणून इथं योगिक क्रिया सांगितली. काय सांगितलंय का, आकाशी ती आलिंगने होय आपल्या कवळी, ते तर जळ जायचे जळी वेगळे न दिसे. आता ते ह्या तळ्यातलं पाणी त्या तळ्यामध्ये गेलं, आतलं तत्व बाहेरच्या तत्वाला गेलं आणि देहबुद्धी त्याची निघून गेली. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीत जावं लागेल. असं आपल्याला आत्मतत्व किंवा होणार नाही. म्हणून काय करावे बाप्पानो साधन हरीचे धनी करणीचे, जेणे न जन्म यमाची यातना आयशिया साधना, अशा साधना करावं बाबांनो की आपल्याला परत जन्ममानाच्या फेऱ्यात यमाची यातना चुकवतील असं काहीतरी साधना करा. उगाच आपला वेळ घालू नका वाया. नाम घ्या, साधना करा, अनुग्रह घ्या, बरं का, प्रबोध घ्या, चिंतन करा, देवाचं चिंतन करा रे बाप्पानं साधन हरीचं. जनी करणे म्हणजे आपल्याला आपल्या मताने जायला असं करू नका. संतांनी सांगितल्याप्रमाणे चाला. संत आपले मायबाप आहेत, संत आपले मावळे आहेत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे चला. आता काय लिहिले, दोनच लिहिले का, आकाश वायू हरते ते दोन्ही हे भाष्य होते, ते तर सुखच येऊ रे स्वरूपे सुरती ते. किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो. म्हणजे आता आकाश संपूर्ण व्यापलेला आहे आणि त्या आकाशामध्ये वायू आला, वायूची झलक आली तर आपल्याला वायूची झलक आली, जोरात वारा आला तर आपल्याला दिसतो. पण तो आकाशामध्ये विलीन झाला तर दिसतो का आपल्याला, नाही दिसत. तसं आपण आत्मतत्वामध्ये विलीन झालो तर या देहाचं काहीच काम नाही. आपल्या देह जावा अथवा
राहो पांडुरंगे, ही प्रक्रिया सांगते माऊली. देह जावो आठवा पांडुरंगे लीन दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, देह जावो अथवा. ही अवस्था आहे, ही ज्ञानाची अवस्था आहे आणि प्रत्येकाला ही जमली पाहिजे. देह जावा अथवा राहो. देहाची फिकीर करायची नाही सांगितलं माऊलीने, कारण परमात्मा पुढे आतमध्ये आणि आतला परमात्मा तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाला. आता या देहाचं काय काम राहिलं का? आणि म्हणून ही भक्ती व्हायला पाहिजे. आणि अशी भक्ती ज्ञानोबारांनी सांगितले. या पूजा अर्चा वगैरे करा तुम्ही, ही पहिली पाहिजे, आम्ही नाही म्हणत नाही. पण शेवटची भक्ती आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन म्हणजे काय लक्षात घ्या. आत्मनिवेदन म्हणजे हू एम आय, आपण कोण आहोत. आपली ओळख आपल्याला शेवटपर्यंत पटत नाही. आपण कोण आहोत, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, जाणार कुठे, याचं कोणाला बरं काय याचं भानच नाही कोणाला. जो तो आपला उठलाय चाललंय काम नंतर करतो, करा ना, आम्ही कुठे नाही म्हणतो, सगळ्यांनी करा. आपण कोण आहोत याची ओळख घ्या ना. आपण आहोत कोण, आपण परब्रह्मच आहोत. प्रत्येक माणूस हा परब्रह्म आहे. मग त्यालाच आपण विसरलोय. आपण विसरलो कोणाला? आपण आपल्या आत्मतत्वाला विसरलोय. आम्ही इथं जीव ओतून तुम्हाला का सांगतो, हे खरं सांगते. ज्ञानोबा आहे, माऊलीने सांगितलंय ते ज्ञान घ्या. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय, ते ज्ञान व्हायला पाहिजे. जरी मनी आता म्हणावे तरी संतांची सेवा करा, संतांना शरण द्या, त्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. ऐशी द्वैताची भाषा आहे, मग म्हणून जरी एकच होय तरी त्याचं साक्षी करून आहे जाणते ते. आता बघा शेवटची गोष्ट आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे देहाची अवस्था कशी होती सांगितले. याप्रमाणे ज्यावेळी तुझेपणा नाहीसा होऊन ऐक्य प्राप्त होतो. आपण आणि परब्रह्म वेगळे नाहीच आहोत. त्या ध्यानाच्या माध्यमातून आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप होतो आणि आपला देह भाव निघून जातो. तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध धर. मग हेच तर सांगितले ना, जोपर्यंत आपल्याकडे विषय आहेत, काम क्रोध आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ संशय चिंता आहे, तोपर्यंत हे ज्ञानाला आपण रुजू होणार नाहीये. तो काम सर्वता जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. तोच चित्तप्रज्ञ होय पुरुष दान. ज्ञानोबा सांगतो त्याच्यामध्ये, तो काम सर्वता जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. बघा काम विषयी गेल्यानंतर आपल्या आत्म्याकडे संतोष येतो, बरं का, सुख येतो, समाधान येतो आपल्याकडे. तो स्थितप्रज्ञ होय, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. पुरुष जाण, त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि त्या स्थितप्रज्ञ अवस्थेला जायला म्हणजे आपल्याला ज्ञान म्हणजे काय, आपल्याला त्या आत्मसुखाची गोडी आहे. याप्रमाणे ज्यावेळी तुझेपणा नाही सावरून त्यावेळी ऐक्याला जाणणारा तर दुसरा कोण राहणार. मग जर आपण आत्मसुखाला प्राप्त झालो तर त्या आपल्याला दुसरा द्वैत भाव राहत नाही. जोपर्यंत मी वेगळा आणि देव वेगळा आहे तोपर्यंत हे ज्ञान नाही आहे. आत्मज्ञान आहे, अज्ञान आहे, सगळं संपूर्ण अज्ञान आहे. जोपर्यंत देव वेगळा आणि मी वेगळा, जोपर्यंत आपला अंतःकरण अद्वैत होत नाही, ते परब्रह्म मीच आहे, आम ब्रह्मास्मी असा ज्याचा भाव तयार झाला. म्हणून आपल्याला दिलं की नाही, जो श्वास जातो येतो त्याच्यावरती नाम दिलं की नाही, मला दिलेलं ना, मला करता तुम्ही. मग त्या तत्वाशी आपण एकूण झालं तर आपल्या देहाचा पूर्णपणे विसर पडतो की नाही, आपल्याला महाराज पडतो की नाही, ताटे महाराज पडतो की नाही, गोरखे महाराज. आणि मग तो तेच तर त्यांनी सांगितलंय, हेच तर आपल्याला खुबी जाण्याची हे गुह्य आहे. आणि हे गुह्य माऊलीने कोणाकडे दिलं, तुकामाने किल्ली संतांना शरण घालून. कुठल्याही पंथामध्ये गेला, ज्या पंथामध्ये नाम नसेल तर आपल्याला आता आपणच आपल्या आयुष्याचं नुकसान करणार. नामाप्रत्ये तत्व नाही आणण्याचा भाया अनेक बांधला असून माऊलीने 15 वर्ष दिलंय. हे नामाप्रत्ये तत्व, नाम हे तत्व आहे आणि ते रोमामध्ये चालू आहे. प्रत्येकाकडे चालू आहे ते. प्रत्येक बरं का, कुत्र्यापासून बरं का, उंदरापासून इंद्रापर्यंत सगळीकडे नामस्मरण चालू आहे. गवतापासून ब्रह्मापर्यंत
हे नामाचं सगळीकडे काय झालं दाखवलंय, सगळीकडे नाम चालू आहे, पण ओळख देणारा कोणी भेटत नाही, ओळख देणारा माणूस भेटला नाही. म्हणून अशा आशियाचा पदर धरा जेणे देव येईल धरा, जो आपल्या आतमध्ये आपल्याला भगवंत दाखवेल, अशाच साधूचा, अशाच संताचा, अशाच श्रीगुरूचा पदर धरा जेणे देव येईल धरा. असे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी, आणि त्यांनाच संत म्हणतात, साधू म्हणतात, ऋषीमुनी म्हणतात. झालेली सेवा आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, विवेकर बाबा आणि आपल्या आई मातोश्री राधाई माता यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.